नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सामाजिक शास्त्र भाग 1 म्हणजेच इतिहास राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न हे इतिहास विषयावर आधारित, तर प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न राज्यशास्त्र या विषयावरील आहेत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करून लिहा 3 गुणांसाठी। पहिला प्रश्न, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात। त्याचा अ पर्याय बरोबर आहे। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणतात। जे विधान बरोबर आहे त्या विधानाला आपण अंडरलाईन दिली आहे। दुसरा प्रश्न, टिंबटिंब ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते। त्याचा ब पर्याय बरोबर आहे। तत्वज्ञान। तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते। 3, दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे। त्याचा ब पर्याय बरोबर आहे। दृकश्राव्य। दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा 3 गुणांसाठी आहे। पहिल्या गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे। जो दुसरा गट आहे त्यामधील चुकीची जोडी आहे केरळ कथक। त्या ठिकाणी आपण ती जोडी बरोबर करून लिहिलेली आहे, केरळ कथकली व मोहिनी अट्टम। जो तिसरा गट आहे त्यामधील चौथ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे, रमन आणि पश्चिम बंगालमधील नृत्य। आपण ती जोडी दुरुस्त करून लिहिलेली आहे, रमन गढवाळ येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। कोणत्याही 2 कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत 4 गुणांसाठी। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भारतीय ललित कलांच्या सादरीकरणातील मूलभूत रस। आणि दुसरे आहे पुढील तक्ता पूर्ण करा। जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँड डफ ए हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेयर द शूद्राज। पुढील संकल्पना चित्र बघा। प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे त्या ठिकाणी लिहायची आहेत। आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहे इलेक्ट्रॉनिक, पत्रकार, लेखक, संपादक, वर्तमानपत्र आणि दूरदर्शन। ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा। 3 टिपा दिलेल्या आहेत। कोणत्याही 2 टिपा तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायच्या आहे। पहिली टिप आहे वसाहतवादी इतिहास लेखन। या ठिकाणी वसाहतवादी इतिहास लेखन टिप देण्यात आलेली आहे। आवश्यकता वाटल्यास व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित उत्तर वाचून घ्यायचं आहे। दुसरी टीप आहे हेमाडपंथी शैली। या ठिकाणी हेमाडपंथी शैलीची टीप देण्यात आलेली आहे। आणि तिसरी टीप देण्यात आलेली आहे कृषी पर्यटन। कोणतीही 2 टिपा तुम्ही त्या ठिकाणी लिहायच्या आहेत। या ठिकाणी कृषी पर्यटन टीप देण्यात आलेली आहे। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 4 दिलेली आहेत विधाने, त्यापैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे 4 गुणांसाठी। पहिला प्रश्न, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात। दुसरा प्रश्न, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे। तिसरा प्रश्न, तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते। आणि चौथा प्रश्न आहे 18व्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व
येत गेले. प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 मार्कांसाठी. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 मार्कांसाठी. आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 2 गुणांसाठी. पहिले विधान, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. त्याचा क पर्याय बरोबर आहे सुकुमार सेन. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. दुसरा प्रश्न, टिंबटिंब पक्षाचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. त्याचा अ पर्याय बरोबर आहे प्रादेशिक पक्षाचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 दिलेली आहेत. कोणत्याही 2 विधानांची चुकी बरोबर सकारण स्पष्ट करायचं आहे 4 गुणांसाठी. प्रश्न 8वा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे 2 गुणांसाठी. एक दिलेली आहे निवडणूक आयोग आणि दुसरी संकल्पना आहे ग्राहक चळवळ. ब प्रश्न, दिलेल्या सूचनानुसार कृती करा. पर्यावरण चळवळीतील प्रधान विषय आणि दुसरे दिलेले आहे निवडणूक प्रक्रिया. त्यामध्ये निवडणूक आयोग भूमिका आपण पाहू. मतदारसंघाची निर्मिती करणे, निवडणुका घोषित करणे, मतमोजणी व निकाल जाहीर करणे आणि मतदार भूमिकामध्ये मतदान करणे, आचारसंहितेचे पालन करणे. आणि प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 मार्कांसाठी लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, महिलांचे सत्तेत प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी भारतात कोणते प्रयत्न झाले? आणि दुसरा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट करा.